नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता हे आपलं प्युअर गावठी कोंबड्या आहेत, जे की आपण 5 कोंबड्यापासून आपण कुक्कुटपालनाला सुरुवात केली होती। आणि सुरुवातीला आपलं सेड वगैरे काही नव्हतं। तसं तुम्ही पहिले व्हिडिओ जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल की खरंच 5 कोंबड्यापासून आपली सुरुवात होती। आणि आता कोऱ्या कोंबड्यापासून पिल्लं काढून आता हे जे आपले पिल्लं आपण काढले होते त्याच्यावर सुद्धा आपण प्रत्येक कोंबडीने पिल्लं काढले त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता, तर तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकता। तर हे टोटल आता आपण एवढे पिल्लं काढलेले आहेत। आपल्या सध्या आपण 70 कोंबडी त्याच्यामधून विकले आहे आणि माद्या आपण विकत नाही, ते पूर्ण माद्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या अंडे सुद्धा देतात। आता आपण बघू, आता एक 15-20 दिवस झाले अंडे द्यायला सुरुवात झाली आणि याच्यामधून काही ज्या पथुड्या आहेत ह्या अंडे सुद्धा काही देत नाहीत तर काही द्यायला लागल्यात। तर चला आपण बघू आणि कुठं कुठं अंडे देतात, आपण अंडे देण्यासाठी कशी कशी व्यवस्था त्यांना केलेली आहे, तर आपण ते बघूयात। तर चला तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो, अंडे देण्यासाठी यांना असं आपण हे बनवलेलं आहे। जे बकेट, पाण्याचे जे बकेट असतात ते कापून अर्धी बकेट आपण इथे ठेवलेली आहे। बघा, याच्यामध्ये 2 अंडे दिलेले आहेत कोंबड्यांनी आणि याच्यामध्ये सुद्धा 2 अंडे याच्यामध्ये सुद्धा आहे। म्हणजे असे आपले 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 5 अंडे आपल्याला इथं त्या कोंबड्यांनी दिलेले आहेत। आणखी मधात बी काही अंडे असतील तर आपण बघू जाऊन। सूर्यमातात अंडे आहे का रे काही? त्या फळी खाली बघ। चला आपण याच्या खाली सुद्धा अंडे असतील तर आपण बघूयात। हळू उचल, पायावर पडल। हां, आहे याच्यामध्ये जमा करते अंडे, त्याच्यामध्ये टाक। हे बघू शकता मित्रांनो, ते पलीकडं 3 अंडे आणि हे 2 अंडे, असे हे सुद्धा 5 अंडे आहेत। हळू ठेव। तर तुमच्याकडं सुद्धा कोंबड्या असतील तर कोंबड्यांना असा आडुसा करावा लागतो, जेणेकरून कोंबड्याच्या आडुशानं बसून अंडी देतात। हळूहळू पाहायला लागल। ते तुम्ही बघू शकता। आता ह्याच याच्या आपण काही कोंबड्या बसवलेल्या सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये आपण 20 अंड्यावर कोंबडी बसवलेली आहे, याच्यावर सुद्धा आपण 20-21 अंड्यावर बसवलेली आहे। आणि हे जे आहेत याच्या खाली जरा कोंबडी छोटी होती। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कोंबडी जर मोठी असेल तर तुम्ही जास्त अंडे घाला, आणि जर छोटी पथुडी जर अशा जर पथुड्या असेल तुमच्याकडे लहान आल्या की दुसऱ्यांना किंवा पहिल्यांना अंडे देत आहेत, तर मग अशा कोंबड्यांखाली तुम्ही एक 15 अंडे घालायचे। कारण की जास्त जर अंडे घातले त्याच्याखाली ते पूर्ण पिल्लं काढत नसतात। जी मोठी कोंबडी तुमच्याकडे असले ते पूर्ण पिल्लं काढतात जास्त, पण जर तुम्ही ठेवले तर त्याला काय प्रॉब्लेम नाही। त्याखाली बघ, त्या फळीखाली बघ काही 1-2 अंडा आहे का? आता ही फळी लावलेली, याच्याखाली सुद्धा काही अंडे असतील किंवा नसतीलही, कारण की आतापर्यंत किती अंडे काढले आपण? हे पाहिजे कोंबडी वळाली याच्या खाली। हां, हे 2 अंडे ठेव, एक आहे, एक इकडं, बस निघाले अंडे। किती झाले आता बरणीमध्ये? 7 अंडे। 7 अंडे आपण काढले आणि ते तिथून तिथे किती अंडे आहेत? ते 5 अंडे आहेत। 7 आणि 5 11 12, 7 आणि 5 12। तर मित्रांनो 12 अंडे आपले आज आपले निघलेले आहेत। आणि टोटल आपल्याकडे आता सध्या 40 कोंबड्या आहेत आणि एक 20 कोंबडे आहेत। तर जास्त कोंबड्या असल्यामुळे कोंबड्यांना परेशान करतात, बसू देत नाही, त्या कारणाने अंडे खूप कमी निघतात। आता आपल्याला कोंबडेसुद्धा जे हे नर आहेत, हे नरसुद्धा आपल्याला पूर्ण सेल करायचे आहेत लवकरच। आणि माद्या पण काही कोंबड्या अंड्यावर आलेल्या नाहीत, कारण की 5 महिन्याच्या पथुड्या आहेत, काही 6 महिन्यामध्ये येतात, काही लवकर बी येतात, काही उशिराही येतात। आणि उन्हाळा असल्या कारणानं म्हणावं तसं त्यांना एवढं खायला खाद्य भेटत नाही। आपण काय त्याला भिजवलेले गहू देतो एक टाईम, आणि बाकीचं चक्कीच्या पिठामध्ये थोडेफार तांदूळ आणि मक्का घालू आपण त्याच्यामध्ये, मक्का घालून त्या पिठामध्ये आपण देतो। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते टाकलं होतं। मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे। आणि तुमचं सुद्धा कसं एकदम छोट्यापासून 2 कोंबड्या किंवा 4 कोंबड्यापासून जरी तुमची सुरुवात असेल तर नक्की सांगा। तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, पिल्लांना काही आजार असेल, कोंबडींना आजार असेल, तर हे सांगा। त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेले आहेत, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। आणि जर तुमच्याकडे जर मोकळी जागा असेल तर तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करू शकता। आणि
तुम्हीसुद्धा एक आर्थिक स्रोत शोधू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि जमलं तर तेवढं तुमच्या ग्रुपमध्ये शेअरसुद्धा करा. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.